आणि एक याजक, ज्याला महायाजक येशू म्हटलाय, तो त्याच्या जवळ तुम्हाला आणि मला घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. तो समय आता आलेला आहे, त्याची तयारी आपण करत आहोत. हो, आज तुम्हाला आणि मला जेव्हा आपले पाप आणि अधर्म आपल्या दृष्टीस पडत आहे, तर स्वतःला आवरू नका. कारण की सैतान तुम्हाला आणि मला बांधून, कायमचा बांधून, निदान या समय तरी बांधून ठेवायचा प्रयत्न करत असताना घाबरू नका. आपलं हृदय व अंतकण प्रभूच्याकडे द्या. प्रभू, मी चुकलेले आहे. प्रभू, मी चुकत आहे. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या. मी अनेक गोष्टी आशा केलेल्या आहेत, जे मला तर आवडत नाही, तर तुला काय आवडणार? हो, या उपास समयामध्ये मी जेव्हा प्रार्थना आणि उपासाच्या द्वारे तुझ्या जवळ येत आहे, प्रभू, माझे पाप मला दिसत ते मी कबूल करते. कारण की जर मी माझे पाप पदरी घेतले नाही, तर माझा आणि माझ्या कुटुंबात अन्य लोकांचाही नाश होणार आहे. पण तू आज जर मी पाप क्षमा मिळून तुझे फळ देणारा व्यक्ती बनलो, तर निश्चितच माझ्या सुंदर कृपादानाची फळं पहिले माझ्या कुटुंबियाला चाखायला मिळतील. प्रेज द लॉर्ड. ते देखील प्रभूकडे येतील आणि मग मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. यस, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. या सेवेसाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं. आधी इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे, ते कदाचित थर्ड वर्ल्ड वॉर कडेही जाऊ शकतात. अनेक राष्ट्र देखील, बलाढ्य राष्ट्र त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. हे युद्ध वाढणार आहे आणि अनेक दिवस जर चाललं तर महागाई उच्चांकावर पोहोचणार आहे. कारण की पेट्रोल आणि सर्व डिझेल याची किंमत वाढणार आहे आणि प्रियांनो, परिस्थिती विकट आणि कठीण होतच जाणार आहे. अशा समय आमचा एक आधार, आमचं एक बळ, आमचं एक ताकद येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो मुक्ती देण्यासाठी, तो शांती देण्यासाठी, तो वैभव देण्यासाठी तयार आहे. परंतु येशू ख्रिस्ताने वैभवाला काय म्हटलेलं आहे? वधस्तंभ म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मनिग्रह तुमच्या आणि माझ्यासाठी म्हटलेला आहे. जेव्हा आपण आपल्या सर्व गोष्टी, जेव्हा आपल्याला दिसत आहे, जे आपल्या जीवनामध्ये अडखळण निर्माण करते, ते अडखळण पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे, ते अडखळण पुत्रामध्ये आणि आपल्यामध्ये आहे, पवित्र आत्मा आम्हाला सुचवत आहे. तर जर आपण प्रभूच्या चरणी येत आहोत, आपल्या हातामध्ये प्याला घेत आहोत, म्हणजेच येशू ख्रिस्ताचं रक्त जे तुम्हाला माझ्यासाठी सांडलं गेलेलं आहे, जे परम पवित्र आहे, जे तुम्हासाठी शुद्ध करण्यासाठी त्या वधस्तंभावर सांडले, ती भाकर हातामध्ये घेते आहे. ती भाकर काय आहे? येशू ख्रिस्त म्हणतो, जीवनाची भाकर मीच आहे. ते जिवंत तुमच्या आणि माझ्यामध्ये देत आहे. तर तुम्ही त्याचा नुसता आनंदाने स्वीकार करणं पुरेसं नाही. हे झालं आता पुरे. आता पुढचं केव्हा येते? पाळक साहेब म्हणते नाही, पुढच्या महिन्यातच येणार आहे. मग ठीक आहे, पुढच्या महिन्यात येऊ आपण. असे अनेक जण इथे बसलेले आहेत. परंतु प्रियांनो, संधी वारंवार येत नाही. कधी कधी काही अचानक घडू शकतं. अनेक गोष्टी ज्या आहे ते अचानक घडू शकतात आणि मग आपल्याला संधी मिळणार नाही. तर आज या 40 दिवसामध्ये प्रभूने तुम्हाला आणि मला संधी दिली, तर आपण प्रभूच्या अधिक जवळ जाऊया. आणि नुसती संधी जवळ जाण्याचीच नाही, तर आपल्याला या संधी